नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग. एक होता परमेश्वरच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. गोष्टीला लगेच सुरुवात करूया, पण सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका. काय करू, दरवेळेला सांगायला लागतं, एवढं सांगून सुद्धा तुम्ही लोक करत नाही. मग मला असा उत्साह जातो ना, कशाला करायचंय? लोक साधं सबस्क्राईब सुद्धा आपल्याला करत नाहीत, पैसे पडत नाहीत, नुसतं एक क्लिक तर करायचंय. एवढं करा ना सबस्क्राईब. चला गोष्ट सुरू करूया. तर मागच्या वेळेला आपण बघितला होता, नकाशाही बघितला होता आणि कशी काय पुलकेशीच्या राज्यामध्ये तयारी सुरू झाली राज्याभिषेकाची ते पाहिलं होतं. तर सुकेतू आणि अय्यप्पा पद्मनाभ शास्त्र्यांना आणायला गेले होते, पण बदामीमध्ये वेगळं चित्र दिसायला लागलं. गंगराजांनी पुलाचा खंडणीचा प्रस्ताव मान्य केला नव्हता. याचाच अर्थ अनाक्रमणाचा करारही होऊ शकणार नव्हता. राज्याभिषेकाच्या विधीत पुलकेशी आणि त्याचे वरिष्ठ सहकारी गुंतलेले असताना गंगांकडून दक्षिणेच्या बाजूनं हल्ला व्हायची पूर्ण शक्यता होती. आपण नकाशामधनं गंगांचं राज्य कुठे होतं समजून घेतलेलंच आहे. रघुवीरला पुलकेशीनं खास पत्र पाठवून सूचना दिल्या. तुमकुरू ते शिवमोगा हा संपूर्ण भाग डोळ्यात तेल घालून राखण्याची गरज होती. शिवमोगा ते भटकळ हा भाग जरा डोंगराळ असल्यानं तिथून गंगांचा हल्ला व्हायची शक्यता कमी होती. पण शिवमोगा ते तुमकुरू बहुतेक सर्व भाग सपाट होता. त्यावर वेगानं सैन्याच्या हालचाली होऊ शकत होत्या. एक दिवस दुर्लभाला जाग आली, तीच विचित्रपणे. अंथरुणातून उठल्याबरोबर तिला घेरी आल्यासारखं वाटलं. कसं बसं स्वतःला सावरीत ती उभी राहिली, पण घेरीची भावना थांबली नाही. शेवटी मंचकाच्या खांबाला धरून ती एकाच ठिकाणी थांबून राहिली. थोड्या वेळानं त्या घेरी कमी झाली, मग मळमळ सुरू झाली. वैद्यांना बोलावणं पाठवलं गेलं. त्यांनी येऊन तपासलं आणि म्हणाले, चालुक्यराज, राज्याभिषेक होण्याच्या आधीच त्याच्या वंशजाची यायची तयारी सुरू झालेली दिसते. दुर्लभा राणी गरोदर आहेत, काळजी करण्यासारखं काही नाही. ताबडतोब पुरलाच्या मनात कारंजी उडू लागली. दुर्लभाचं कौतुक करायला वेळ पुरेना. वरदम्मा आता खरं तर थकली होती, पण सुनेच्या गरोदरपणासाठी तिनंही कंबर कसली. पद्मनाभ शास्त्री यायला निघाले होते. ते आल्यावर सांगतील त्या मुहूर्ताला राज्याभिषेक व्हायचा होता. त्यामुळे दुर्लभाला बनवासीला पाठवण्याचा प्रश्नच नव्हता. बनवासीला मेणे पाठवून तिच्या आईला लक्ष्मीबाईंना बदामीला बोलावून घेतलं गेलं. दुर्लभाला बाळंत व्हायला अजून बराच अवधी होता. त्यापूर्वी राज्याभिषेक होऊन गेला असता. त्यामुळे राज्याभिषेकाची तिथी सोयरामुळे मागे पुढे करावी लागणार नव्हती. फक्त दिवस भरत आलेल्या दुर्लभाला राज्याभिषेकाची दगदग किती होईल हा प्रश्न होता. लवकरच पद्मनाभ शास्त्री येऊन पोहोचले. त्यांनी बदामीचा सर्व किल्ला पाहिला. सारा भाग नीट निहाळून पद्मनाभ शास्त्री म्हणाले, हे स्थान राज्याभिषेकासाठी अजिबात अनुकूल नाही. या ठिकाणी पाऊल टाकल्याबरोबर मला अनिष्ट जाणवायला सुरुवात झाली. इथे राज्याभिषेक झाल्यास राज्याला अनर्थ नक्की. इथे अनेक अशुभ चिन्ह आहेत. त्यामुळे दुसरी एखादी जागा राज्याभिषेकासाठी पाहावी लागेल. मग त्यांना वेगवेगळ्या अनेक जागा दाखवल्या गेल्या. शेवटी बदामीपासून 10 कोसांवर असलेली ऐहोळे येथील जागा राज्याभिषेकासाठी नक्की केली गेली. राज्याभिषेक तिथे करायचा आणि मग काही दिवसांनी कारभारासाठी राजधानी बदामीला हलवायची, पण प्रमुख सिंहासन ऐहोळे इथेच ठेवायचं, असं पद्मनाभ स्वामींनी सांगितलं. ऐहोळे इथे दिशा निश्चित करून पद्मनाभ शास्त्रींनी राज्याभिषेकाची जागा नक्की केली. आलेल्या नद्यांचं आणि सागरांचं पाणी शिंपून जागेची शुद्धी केली. सोन्याच्या पत्र्यावर कोरलेली राज्यरक्षकाची प्रतिमा त्या ठिकाणी पुरली. हा राज्यरक्षक राज्याचं आणि सिंहासनाचं रक्षण करतो असा समज होता. यानंतर पुलाच्या कारागिरांनी त्या स्थानावर एक मोठा चबुतरा बांधायला घेतला. चबुतरा बांधून झाल्यावर त्यावर सिंहासनाची स्थापना व्हायची होती. राज्याभिषेकाची तयारी जोरात सुरू झाली. पण जशी राज्याभिषेकाची तिथी जवळ येऊ लागली, तशी सगळ्यांची धावपळही वाढत चालली. पद्मनाभ शास्त्र्यांच्या मागण्या पुरवता पुरवता अय्यप्पा आणि सुकेतू थकून जाऊ लागले. दुर्लभा तिला जमेल तितका उत्साह दाखवित होती, पण गरोदरपणामुळे जड झालेल्या शरीरावर मर्यादा होत्या. करता करता राज्याभिषेकाची तिथी अगदी जवळ येऊन ठेपली. केवळ 2 आठवडे उरले आणि अचानक गंगांनी पुलाच्या राज्यावर हल्ला चढवला. रघुवीरच्या मदतीला 10,000ची सेना होती. त्यापैकी थोडी शिवमोग्याला, थोडी तुमकुरूला, तर जवळजवळ अर्धी मधल्या पट्ट्यात होती. गंगांचं सैन्य जसं उत्तरेकडे यायला निघालं तशी रघुवीरला खबर मिळाली. पण गंगांचं सैन्य 7 ते 8,000 असल्याची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्यामुळे तो थोडा निर्धास्त झाला. त्याच्याकडे 10,000 सैन्य होतं. काही काळात त्याला गंग सैन्य पल्लवांच्या राज्याकडे वळल्याचं समजलं. हे सैन्य तुमकूरच्या आग्नेयेकडे कोलारच्या दिशेनं निघून गेलं. तिथून ते पल्लवांची राजधानी कांचीपुरमच्या दिशेनं जाईल असा रघुवीरचा अंदाज होता, पण तो साफ चुकला. कोलारला पोहोचून हे सैन्य अचानक उत्तरेकडे वळलं आणि तिथून त्यांनी पश्चिमेची दिशा धरली. तुमकुरू आणि कडप्पाच्या मध्ये जवळजवळ 70-80 कोसाचा भाग होता. तिथे पुलकेशीचं कुठलंही बलाढ्य ठाणं नव्हतं. तिथून पुलकेशीच्या राज्यात हे सैन्य घुसलं.
रघुवीरच्या लक्षात येताच त्यानं या सैन्याला थोपवण्यासाठी वेगानं हालचाली सुरू केल्या. सर्वात प्रथम तो गंगांच्या सैन्याला आडवा आला आणि त्याने गंगाराज दुर्विनीला रोखण्याचा प्रयत्न केला. पण दुर्विनीत पूर्ण तयारीनं आला होता. त्यानं रघुवीरच्या सैन्याचा समाचार घेण्यासाठी आपला एक सरदार विष्णुगोप याला पाठवलं. विष्णुगोप रघुवीरच्या दिशेनं आला आणि त्यांनी रघुवीरची चाल थांबवली. रघुवीरला व्यस्त असलेलं बघून गंगांच्या राज्यातून तुमकुरू आणि शिवमोग्याच्या मधून दुर्विनीतचा सरदार गजदत्त रघुवीरवर चालून आला. रघुवीर कात्रीत सापडला, पण शौर्यानं लढत होता. दोन्ही कडून होणाऱ्या हल्ल्यापुढं त्याचं काही चालेना. त्यानं पुलाकडे घाईघाईत निरोप पाठवला. पुलाला निरोप मिळाला तेव्हा राज्याभिषेकाला जेमतेम 8 दिवस उरले होते. पुलानं मेघमेरूला वातापीमधील बहुतेक सर्व सेना घेऊन दुर्विनीतला थोपवायला पाठवलं. दावणगिरीच्या जवळ दोन्ही सैन्यांची गाठ पडली. समोरासमोर लढाईला तोंड न देता दुर्विनीत दक्षिणेकडे वळला आणि आपल्या राज्यात निघून गेला. पण दुर्दैवानं या सगळ्यात रघुवीरची आहुती पडली. गजदत्तच्या हल्ल्यात तो मारला गेला. त्यामुळे मेघमेरूला त्याच भागात थांबून राज्याभिषेकात काहीही विघ्न येत नाही हे पाहण्याची पुलानं आज्ञा केली. या सर्व प्रकारामुळे पुलकेशी गंगाराज दुर्विनीतवर खूपच चिडला होता. पण वर करणी काहीही न दाखवता तो शांत राहिला. पण याच वेळी पुलकेशीनं मनोमन एक प्रतिज्ञा केली. काहीही करून दुर्विनीतला आपल्या पायावर नाक रगडायला लावायचं. त्याला बालपणी शिकलेला प्रसंग आठवला. आपल्याला हवं त्यावेळी आणि पाहिजे त्या ठिकाणी शत्रूवर हल्ला करायचा असतो. आता वेळ आणि जागा दोन्ही सोयीची नव्हती. त्यामुळे पुलानं ताबडतोब दुर्विनीच्या हल्ल्याला काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. पण राज्याभिषेकाची गडबड संपली की मात्र या हल्ल्याचा आणि रघुवीरच्या मृत्यूचा प्रतिशोध पुलकेशी नक्कीच घेणार होता. पुढील भागात पाहूया पुलाचा राज्याभिषेक नेमका कसा झाला. धन्यवाद.